यस, कॉलिंगची आवश्यकता नाही आहे. जे येईल ते नक्कीच तो संघ टॉस जिंकेल. विरेन स्पोर्ट यवई टॉस जिंकलाय. फक्त आपला डिसिजन सांगा. फक्त डिसिजन सांगा. 3 षटकांची मॅच आहे. यस, फलंदाजी स्वीकारली आहे. तर जय खंडोबा भादवड टीमला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आहे आणि मॅचची सुरुवात मी तुम्हाला थेट कॉम्बॉक्समध्ये नेतोय. ज्या ठिकाणी माझे मित्र, माझे साथी समालोचक उपस्थित आहेत. यस, ओव्हर टू द किरण जाधव. धन्यवाद सुभाकर सर. चला आपण या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ न घेता आजच्या दिवसातील अंतिम मॅच, क्वार्टर फायनलची मॅच आहे. कुठला संघ इंटरव्ह्यू टॉप 4 ला सेमीफायनल खेळण्याकरता, चला आपण या उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवेन. उद्याचा शेड्यूल आपण पाहणार आहोत. वारली 11 येऊर आणि कावदेवी दुधनी दोन्ही टीम कर्णधार तुम्हाला सूचित केलं जाणार आहे की टेक अगदी बरोबर 8:50 रिपोर्टिंग करायची आहे. एक्झॅक्ट 9 वाजता आपण पहिला बॉल हाताळणार आहोत. मनस्वी 11 गाणे जय बजरंग भावाले बी. दुसरी मॅच त्यामध्ये एमएन स्पोर्ट्स अलिखिली संघाला पुढे वाटचाल दिली. जय दुर्गा कुंदे फाटा हा पहिला शेड्यूल राहील, पहिलं सत्र राहील 6 संघांचं. त्याच्यानंतर सचिन 11 बिनार संघाला पुढे वाटचाल दिली. शिवसाई स्पोर्ट्स येवई बी, जय बजरंग चिंचवलीपाडा, जय भोलनाथ आंबरेपाडा, आई गावदेवी धामणगाव आणि अष्टविनायक पोगापाडा, अशा प्रकारे 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. चला फिल्डिंग आपण लावून घ्या. आणि संदेश सर, मॅच किती ओव्हरची सर? चला 3 षटकांची मॅच असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी काय चांगली राहिली जय खंडोबा भादवड संघाची. अक्षरशः कंबरड मोडण्याचं काम केलं. गोलंदाजीमध्ये वैविध्यता, वैविध्यपूर्ण आणि फिंगर रोल अदा केले होते पहिल्या मॅच मध्ये. यावेळेला विरेन स्पोर्ट्स एव्ही संघाचा प्रदर्शन सुद्धा खूप चांगला राहिला आणि या मॅच मध्ये मात्र कशा पद्धतीने त्यांचा खेळ साकार होईल त्याकरिता चला आपण या सलामीची जोडी, सलामीचे सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आज इथे पहिल्यांदा डेब्यू झाला. यस, सन्माननीय हनुमानजी दरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विरेन स्पोर्ट एवढे टीमचे पॅकर आहेत. आपलं हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर बसून घ्या. आणि सोबतच हरेशजी भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम. सलामीची जोडी पहिल्यांदा मात्र सेंटर झाले. सचिन 11 बिनार या मैदानावर खेळण्याकरिता विरेन स्पोर्ट्स येवई. आणि आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम मॅच, क्वार्टर फायनलची हे मॅच आहे. यस किरण, एक मिनिट. एका बाईकची चावी आपल्यापर्यंत आली आहे. ज्यांची कोणाची असेल ओळख पटवून ती बाईकची चावी दिनेश भोईर यांना संपर्क साधा आणि घेऊन जा. बाकी नंतर नक्कीच चावी घेत असताना त्यांची काही डिमांड असेल ती तुम्ही बघा. चला इथे दर्शन दांडेकर कंटिन्यू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार झालेत. बालिक मार्गवर पहिलं षटक असेल आणि सप्लिमेंटचा हा पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज तर झाला. पहिलाच बॉल आहे, ऑन साइडला उडवलाय. तिकडे फिल्डर आहेत, दैवत वाईट चुकी करणार नाहीयेत. पकडला हा झेल आणि पहिल्याच चेंडूवर विलास सुतार यांना दाखवला पॅव्हलिनचा रस्ता. पहिला धक्का.
नक्कीच कमिटीचे सीमारक्षक हॉलंडियर्स आपण थोडं लक्ष द्या. शेवटची मॅच आहे, थोडं सहकार्य करा प्लीज. जगदीश घाटाल जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्याच्या नंतर कसा दबाव, कारण नेहमीच आपण टॉप ऑर्डरचे फलंदाज असतात त्यांच्यावर एक फार मोठी इम्पॅक्ट जबाबदारी असते. जबाबदारी नावाचं टॉनिक आणि खऱ्या अर्थाने की ज्या वेळेला अगदी जसा पावसाळा संपला, दिवाळीला सुरुवात झाली की दिवाळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्पर्धा चालू होतात आणि नवीन पर्व नवीन सनी इम्पॅक्ट टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला जशी सुरुवात झाली किंवा जर आतापर्यंत बघितलं आपण तर 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण साकार झाला आणि 5 चेंडूच्या नंतर मात्र फक्त आणि फक्त एक धाव खर्च झाली. 2 विकेट गेले. राहुल माडा आणि विलास सुतार हे 2 फलंदाज बाद झाले. या वेळेला मात्र जबरदस्त देखना फटका आहे. लाजवाब स्ट्रोक, इम्प्रोवाइज स्ट्रोक आणि मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन करून सरळ बॉल स्क्वेअर लेगच्या वर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. तो 6 धावांचा आणि 7 धावा स्कोर बरोबर लागला जातं. संध्याकाळचा क्लायमेट आहे. जवळपास 25 धावा जरी सुद्धा धावपलकर बनल्या ना तरीही मात्र अगदी टोटल चांगली बनेल. तो प्रयत्न करावा लागेल खास करून आकाश आणि त्यानंतर ऋतिक घाटाल. पहिल्या षटक संपलं. सेकंड ओव्हरचा स्पेल दुसरा एंगल आपण केलं होतं. बिनर गावाच्या टोकाकडून गोलंदाजीला प्राधान्य. प्रशांत गांगोडे जबरदस्त आज देखील त्यांचा प्रवास राहिला. त्याच्यानंतर वीरेन स्पोर्ट्स युवई या संघाचा प्रवास देखील थक्क करणारा राहिलाय. यावेळी देखील क्लास टायमिंगला जवाब क्लास ब्रँड ठोकलाय षटकार आकाश मालीच्या बॅटमधून. उजवा स्टिकच्या बाहेर मेंटेन लाईन केली होती. लाईन मध्ये गेले. बॉटम हँडचा वापर किती चांगल्या पद्धतीने केला होता. ते देखील मात्र फ्लॅश पॅडवर बॉल आदळला. पंचांना प्रश्न देखील
विचारला परत उत्तर नाही या आणि अशातच मात्र चांगलं कमबॅक सुद्धा केलं. षटकार लागला त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं गोलंदाज प्रशांत नांदोडेनं. डॉट डिलिव्हरीज इथे सुद्धा मिड ऑफला खेळलेत. फिल्डर आहेत चांगलं क्षेत्र शंभाला मिळालं जबरदस्त. आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल धाव कन्वर्ट झाली. सिंगल धावणे धाव फलक आहे तो सुद्धा इथे पुढे जाईल म्हणजे धावा स्कोर कार्डवर अंकित झाले तर 14. मागील मॅच मध्ये 9 धावसंख्येवर थांबवलं होतं आईगावदी वालशिले संघाला. परंतु या मॅच मध्ये जसा एक षटकार आल्याबरोबर धावसंख्येला आकार ज्या पद्धतीनं अपेक्षित त्या धावा इथे स्कोर बोर्डवर लागल्या जातात. 2 जरी सुद्धा विकेट गेले तरी सुद्धा मात्र एवही हा संघ सुद्धा चांगला आहे. इथे सुद्धा फटका तर चांगला आहे परंतु जवळपास तिकडे अडीच पॉईंटला. आणि त्याच्यानंतर मात्र दुसरी धाव सुद्धा चांगल्या पद्धतीने कम्पेअर झाली. म्हणजे जोपर्यंत बॉल फिल्डर्सनं स्कॅरी केला फॉरवर्ड केला तोपर्यंत संधी 2 धावा जमा करण्याची. 2 धावा ऋतिक गटाल एका बाजूला संधी कामगिरी करतोय. आकाश माली देखील एक षटकार ठोकला. धावसंख्या मात्र 16 अंकांवरती पोहोचली. इथे सुद्धा मात्र अगदी मिड ऑफच्या वर खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यानंतर फिल्डर देखील आहेत तट्यासारख्या आतमध्ये परंतु बॅकअपला गेले. त्याच्यानंतर कॅच जरी सुद्धा ड्रॉप झाली तरी देखील मात्र सिंगल धाव मिळाली. हलकासा बॉल हवेमध्ये होता बॅकअपला झेल घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 17 धावा टोटल मात्र चांगली बनली. आतापर्यंत विरेन स्पोर्ट्स येवी या संघाची टीम ओव्हनर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हनुमानजी तरे आणि त्यांच्या मुलाच्या नावाने खेळला जाणारा संघ आहे. इथे मात्र दांडी गोल इस्टॅनचा बेत घेणारा बॉल आदळला बॅटला क्रश केला जाऊन इस्टॅनवर आदळला आणि आणखी एक बॅट अराउंड विकेट क्रमांक 3. लागलेले आहे 3 विकेट सुद्धा गेले. त्याच्यानंतर येणारे 6 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल. दोन्ही संघ चांगले आहेत. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. शेवटचे 6 बॉल मिनी लशित मलिंगा बॉलिंग मार्कवर ट्रॅक झाले. परंतु पहिला चेंडू आहे थोडासा डाऊन द स्वरूपामध्ये बॉल खाली राहिला. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. त्यानंतर पहिला चेंडू आहे तो देखील डॉट स्वरूपामध्ये 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हकदार बनला. गोलंदाजीचा प्रात्यकरण गोलंदाजीच्या जोरावर म्हणजे समोरच्या संघावर प्रतिसंबंध. इथे सुद्धा मात्र फुल टॉस बॉल त्याच्यानंतर नो बॉलचा इशारा बिमर स्वरूपामध्ये हा बॉल हाताळला आणि त्याच्यावर मात्र 6 धावांचा हा शेडू ठोकलाय. षटकार इम्पॅक्ट ऑल इज वेल. सर्व काही सुरळीत चालू असताना काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे. ऋतिक ते देखील लाईन पाहावी लागेल आपल्याला. वाईट चेंडूचा इशारा सुरक्षित 2 दिवस आपण पाहिले ओमसाई मूवीजच्या माध्यमातून अगदी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील आनंद घेऊ शकता. साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आणि अगदी म्हणून म्हणतात ना की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व आणि क्लिअरिटी पहा ओमसाई मूवीजच्या माध्यमातून. काय जबरदस्त. म्हणून आज ओमसाई मूवीज फक्त नाव राहिलं नाही तर मात्र ब्रँड बनलंय. परंतु लॉंग स्टॉप क्लिअर केलंय. धावा मिळतील 4. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या सहाय्याने धावा ज्या आहेत त्या देखील 29. सनी भुईर निमित्ताने चुकी केली. बॉल जसा हलकाचा बॅटला लागल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला इम्पॅक्ट आणि त्याच्यानंतर मात्र तो चौकार पाहायला मिळाला.
त्याचबरोबर देखील या वेळेला ऋतिक भरपूर क्रॉस झाले होते, फ्रंटफूटला जाऊन खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु जवळपास चेंडूचा खेळ उर्वरित बाकी जो आहे ना, तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका, टीमची टोटल चांगली बनेल. यावेळेला मात्र पुन्हा शेदावण्याचा प्रयत्न केला, मिस्टर फटका आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर येत आहे दर्शन दांडेकर, चेंडूच्या खाली पोहोचले, चुकी केली नाही, चांगला हा झेल पकडला, आणखी एक बॅटर आउट. चार चेंडूचा खेळ इथे परिपूर्ण संपन्न झाला. 29 धावा स्कोर कार्डवर, 4 विकेट महत्वपूर्ण. इथे देखील फटका तर चांगला आहे, स्लिप पडलं फिलर आहेत. आल्याबरोबर रोशन असगाट आले, सिंगल धाव कन्वर्ट केली, परंतु धावा ज्या आहेत त्या चांगल्या जोडलेल्या आहेत. म्हणजे 30 धावा, म्हणजे आतापर्यंत जवळपास 10.00 सरासरी धावा बनलेल्या आहेत. म्हणजे चेंडूचा खेळ देखील जर आपण बघितला तर जवळपास इम्पॅक्ट शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळाला, स्लवर लाईन मध्ये आताला होता. बालाराम माली अगोदर बॅटचा फेस ओपन केला होता, तयार नव्हते, माइंडसेट नव्हता, आणि त्याच्यानंतर मात्र यष्टी रक्षकांनी चुकी केली. 22 रुपयाने सिंगल आले, 31 धावा, आणि हे 32 धावांचं आव्हान असेल. 32 धावांचं रनचेस मध्ये चॅलेंज ठेवलेलं आहे जे खंडोबा भातवडे संघासमोर. 31 धावा, 32 धावांचं हे चॅलेंज, 32 धावा बनवायचे आहे देणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. चेक वली आपण व्यासपीठावर सन्माननीय हनुमानजी दरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना सन्मानित करूया. मी एकनाथजी घाटाल आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वीरेन स्पोर्ट एववाई टीमचे ओनर आहेत, ज्यांच्या टीमने आज संपूर्ण दिवसभरात भरपूर चांगला क्रिकेट या ठिकाणी दाखवला. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित सन्मानित केलं जात आहे. सदिच्छा भेट या स्पर्धेला आपण पाहतोय हनुमानजी तरे यांची. चला आपण या टॉप ऑर्डरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या. जास्त वेळ न घेता आपण सलामी जोडी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रंचेस बनवायचे. हवेमध्ये थोडासा नमीपणा आहे, क्लायमेट थोडंसं चेंज आपल्याला पाहायला मिळतं. एक्झॅक्ट क्लायमेट थोडंसं चेंज आहे आणि 32 धावांचं हे आव्हान आहे. 32 धावा बनवायचे आहेत. वीरेन स्पोर्ट्स येवई या संघानं प्रथमतः असं बॅटिंग केली, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. संध्याकाळचं क्लायमेट आहे. 32 धावांचं रनचेस मध्ये 40 समोर संघासमोर ठेवलं. अर्थातच जय खंडोबा भादवड या संघाला याच धावा रनचेस मध्ये बनवायचं आहे.
परंतु मॅचला देखील सुरुवात केलेला आहे कल्पेश कासकर खास करून आज त्याने सुद्धा गोलंदाजी जबरदस्त हाताळली. स्टॉट चेंडूची सुरुवात पाहायला मिळाली. 32 धावांचं लक्ष आहे. प्रशांत गांगोडे सलामीला आलेला हा फलंदाज ऑन स्टाईल आपण इशारा बॉलिंग मार्कवर कल्पेश. या वेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल पुल अँड पॉवरफुल दमखम दाखवलेल्या चेंडूवर चेंडूला सर पाठवला स्प्लॉट मध्ये बॅटच्या रेडरवर 6 षटकार. पहिला बॉल मात्र निर्धाव गेल्याच्या नंतर थोडंसं कमजोर बॉल हाताळला. चेंडूचा टप्पा इम्पॅक्ट मागे राहिला होता. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र पुल मध्ये कन्वर्ट केला होता. फुल शॉट पाहायला मिळाला प्रशांत गांगोडेच्या माध्यमातून. षटकाराने अकाउंट स्वतःच वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. आपल्या टीमचं अकाउंट सुद्धा ओपन झालं 6 धावांनी. यावेळेला मात्र पुन्हा समोरच्या दिशेने उडवला स्ट्रेट हिटला डाऊन दी ग्राउंड. समोरच्या दिशेने फटका खेळलेत आणि एका टप्प्याने हा बॉल क्रॉस द एरो क्रॉस द लाईन 4. या तिसऱ्या चेंडूवर देखील प्रहार केला. समोरच्या दिशेने खेळले स्ट्रेट हिटला बॉलर बॅकअप ड्राईव्ह फटका खेळले आणि P1चा स्ट्रॉंग स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे सुद्धा मात्र अगदी लेटकटचा फटका पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं होतं आणि त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला गल्ली क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु एक सिंगल धाव मिळाली म्हणजे सिंगलने 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झाला आणि धावा स्कोर बरोबर 11. एक धावा निर्णायक असेल. एक चेंडू महत्वाचा आहे. वीरेंद्र स्पोर्ट्स युवी संघाकरिता 32 धावांचे चॅलेंज मात्र स्वीकारत असताना जे खंडोबा भादवडचा संघ बॉल क्रमांक 5 राईट मुहूर्त विकेटने. इथे सुद्धा मात्र लॉ फुलटर बॉल आहे. ऑन साईडला दिशा दिली. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. अलॉंग द कार्पेटच्या साईडने बॉल गरंगळत पुढे गेला होता आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. सिंगलने 12 या अंकांवर पोहोचलेत. खरं एक धाव जी आहे ती फार निर्णायक असेल या मॅच मध्ये दोन्ही संघांकरिता. 31 धावांचे जरी सुद्धा लक्ष असले तरी मात्र एखादा षटक इकॉनॉमिकल जर का हाताळलं तर निश्चितच एक चांगली स्थिती निर्माण होऊ शकते. मॅच मध्ये देखील आपण नेहमीच चढ उतार पाहिलेत. यावेळेला कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाही या प्रशांत गांगोडेनं आणि इम्पॅक्ट बॉल जो आहे ना तो उजव्या स्टिक अगदी आतून बॉल गेला होता. परफेक्ट बॉडी हरकतच्या लिंक लाईन वरून हा बॉल रिलीज झाला होता. पंच देखील अगदी स्तब्ध राहिले. प्रशांतला वाटलं की स्टिकच्या बाहेर जास्त हा बॉल आहे. छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाही या कारण 12 धावा आलेल्या आहेत. सरासरी गाठण्यामध्ये यश आले या पहिल्या षटकामध्ये. 12 धावा स्कोर कार्डवर लागले तर कल्पेश मात्र थोडंसं खर्चिक षटक राहिलं. सरासरीपेक्षा अधिक धावा या सुद्धा स्कोर बोर्डवर लावल्या. या दोन्ही बॅटर्सनं चांगली पार्टनरशिप आतापर्यंत जोडली या महत्वपूर्ण मॅच मध्ये. वीरेंद्र स्पोर्ट्स युवई की जे खंडोबा भादवड जे खंडोबा भादवड की मात्र वीरेंद्र स्पोर्ट्स युवई हे दोन संघ आपल्याला इथे पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु आज आपल्या नावाची छाप कुठला संघ सोडेल. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये अगदी क्वार्टर फायनलची मॅच आहे. सेमीफायनल मध्ये कुठला संघ दाखल होईल. आजच्या या 12 संघांमधून 10 टीम मधून कुठला संघ पुढे वाटचाल करेल टॉप 4 ला धडक मारेल त्याकरिता हा संघर्ष चालू आहे. यावेळेला सुपर बॉल चांगला बॉल आहे. लिंक लाईन पहा किती चांगली आहे. बॉल पडल्याच्या नंतर अगदी आतील बाजूने वलन घेणारा हा बॉल जबरदस्त इन स्विंग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक करावं लागेल. एखादं षटक इकॉनॉमिकल आणि हे ते षटक आहे कारण पहिले षटक थोडंसं खर्चिक राहिलंय. या षटकामध्ये आज चांगलं पुनरागमन करावं लागेल. या बल्लेला देखील अनुवरपणे फक्त दिशा दिली. सॉफ्ट हँडने खेळले. लास्ट मोमेंटला मात्र बॉटमॅनचा वापर केला. अनुवरपणे फक्त दिशा दिली.
सिली पॉइंटला तिथे फिल्डर आहेत आणि सिंगल मिळाली. सिंगलने स्कोर बरोबर 13 अंकांवर. राहुल माडा अगदी चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे इन स्विंग आहे, आउट स्विंग आहे, अगदी फिंगर रोल करतात. परंतु या वेळेला टीमला गरज आहे. मॅच चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप मॅच चांगल्या पद्धतीने बिल्डअप होते. या वेळेला सुद्धा मात्र कडक आवाज तर आला. यस, कडक धडक बेधडक आणि चेंडूवर मात्र 6 धावांची मोहर. स्पीड वॉइस षटकार. ओव्हर पिच बॉल हाताळला, रडार मध्ये हाताळला, बॅटच्या रडारवर आणि सरळ बॉल सुद्धा पाठवून दिला 6 धावांन करिता. आणि या बैल देखील मात्र लेगवर बॉडीवर बॉल हाताळलाय, पंच सहमत नाही आहेत. त्याच्यानंतर षटकार आला. सरासरी मात्र आतापर्यंत जवळपास आपण बघितली 4 चेंडू खेळ झाला, 7 धावा खर्च केल्या राहुल महाडाने. षटकार लागल्या बरोबर लगेचच कमबॅक केलंय. 19 धावा या स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 13 धावांची अजूनही गरज आहे. या वेळेला मात्र बॅटची कडा घेतली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदान सोडणं आणि याला सर खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रामाणिकपणा म्हणतात. आणि पहिला विकेट प्रशांत गांगोडी इज गॉन. विकेट प्रस्थापित करण्यामध्ये यश आलंय. महत्वपूर्ण विकेट. दैवत वाईडी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काय जबरदस्त हरीश मलावकर नवीन बॅट्समॅन आले. बॅटर आल्या बरोबर लगेचच इथे मात्र अटॅक काउंटरला सुरुवात तर केली. एलिमिनेशन नाही आणि त्याच्यानंतर मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकीचं निवडला हरीशने आणि त्याच्यानंतर मात्र डीप मिड विकेटला तिकडे फिल्डर सज्ज तैनात होते आणि पकडला जेल. दुसरा विकेट. धाव संख्या 19 म्हणजे येणारे बॉल 6 आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत. 13 धावांची आवश्यकता. 6-13च एक विषय राहिला. मॅच बनली. बॅटर रंगलाय दोन्ही संघांमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा थर्रा रंगेल. दोन्ही संघ शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. जबरदस्त मॅचचा टायटल मात्र बनलाय. मॅच रंगेल नो डाऊट्स. येणारे 6 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण विकेट. प्रशांत गांगोडे बाद झाला. त्याच्यानंतर हरीश मलावकर आल्याबरोबर आपला इरादा स्पष्ट करण्याच्या तयारीमध्ये तो सुद्धा बाद झाला. आणि त्याच्यानंतर मात्र दर्शन दांडेकर नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र टॉप ऑर्डरचा फलंदाज अजूनही दैवत वाईडे जोपर्यंत खेळपटू तोपर्यंत आशा पल्लवीत. दर्शन दांडेकरकडे देखील अगदी चांगली फार चांगली कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी असणारा खेळाडू. परंतु इथून वॉट अ मॅच. उर्वरित शेवटचे 6 चेंडू आणि 13ची आवश्यकता. आणि त्या दरम्यान सन्माननीय कल्पेशजी कांबळे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु पहिला चेंडू आहे बाहेरच्या बाजूने हाताळला. जुबा स्टिकच्या बाहेर वाईट चेंडू जाईल इशारा आलाय. म्हणजे मॅच अजूनही बॅलेन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. 50-50 अवस्थेमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा 12ची गरज आहे. इथे सुद्धा मात्र हा दबाव आहे. थोडस बाहेरच्या बाजूने खेळवण्याचा प्रयत्न चालू आहे रोशन गटालचा. नाही, अशा परिस्थितीत अवांतर धावा जर तुम्ही खर्च कराल ना तर त्या अवांतर धावा कुठेतरी तुम्हाला महाग पडतील यात शंका नाही आहे. माझ्यासोबत हनुमान भोईर आहेत. त्यांचे एक प्रेडिक्शन आहे या मॅच संदर्भात. नक्कीच शेवटच्या बॉल नंतर ते तुम्हाला मी सांगेनच. 21 रन बनलेले आहेत. 2 विकेट गेले. 2 सलक्ष वाईट चेंडू. कारण एक धाव अगदी इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये दोन्ही संघांकरिता.
यावेळी देखील मात्र जबरदस्त टायमिंग तिकडे साध्य झालं, एलिव्हेशन नाहीये आणि सरळ बॉल हातामध्ये विसवला फिल्डर्सच्या आणि आणखी एक बॅटर आउट. दैवत वाईडे यांना जावा लागेल परतीच्या प्रवासाला. पूर्ण क्षणाला याला तर खऱ्या अर्थाने म्हणतात की क्षणाला क्षण जोडत गेला की मात्र आयुष्याचा टर्निंग पॉइंट. परंतु इथे मॅच स्थिप मोमेंटम करण्याची ही वेळ गोलंदाजांवर फलंदाजांवर. परंतु 13 धावांची गरज असताना 2 चेंडू इम्पॅक्ट वाईड बॉल हाताळले. त्याच्यानंतर मात्र पहिल्याच चेंडूवर महत्वपूर्ण सफलता टॉप आउट फलंदाज दैवत वाईडे सुद्धा बाद झालाय. इथं मात्र जी जबाबदारी असलेली दोन्ही फलंदाजांवर रोहित आणि दर्शन दांडेकर. रोहित सुद्धा कमी वयाचा जरी सुद्धा केला नसला तरी त्याच्याकडे फार मोठी जिद्द आहे. 5 मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत 11. इथे सुद्धा मात्र अंदाधुंद बॅट फिरवण्याचं काम केलं या फलंदाजाने. एखादा मोठा फटका जर का तुम्हाला ग्लान्स करायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे अगदी मोमेंटम फुटवर्क टायमिंग टेक्निक टेम्परमेंट आणि खास करून चेंडूवरची नजर या सगळ्या गोष्टींचं मिलन जर का झालं तर निश्चित रूपाने तुम्ही मोठ्या फटक्या करीता पात्र ठरू शकता. चेंडू डॉट गेला, दबाव वाढेल, प्रेशर वाढेल. या वेळेला देखील जसा बॉल डॉट गेलाय त्याच्यानंतर मात्र प्रेशर हटवायचं आहे आणि सरळ बॉल लॉक केला आणि उडवला बॉल बिनारकरांच्या भेटीला आसमानी हटवला. 6. ओ हो व्हाट अ शॉट. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी. के कडक फटका. बॉल 6 धावांसाठी आणि या षटकाराच्या मदतीने मॅच मध्ये ट्विस्ट. वेलकम धर्मेंद्र भोईर. अगदी मॅच मध्ये जान भरली आहे षटकाराने. अगदी इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावाच्या खर्च झाल्या 8. त्याच्यानंतर मात्र येणारे 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या आहेत 5. मॅच मध्ये मात्र किरण मी तर म्हणेन मॅच अजून संपलेली नाहीये. अगदी बरोबर, कारण अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. 3 चेंडूंचा केला आहे 5 धावांची आवश्यकता जी आहे. चढ उतार अगदी पलट बार प्रतिवारे मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. पुणे शेदा बारीक मार्ग तयार झाला. रिव्हर्स स्वीपचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न झाला. कारण अगदी संदेश सर जर आपण बघितलं याच्या अगोदर समोरच्या दिशेत फटका चांगला आलाय, समोरच्या दिशेत धावा येतात आणि ही वेळ आहे का स्विचिट फटका खेळण्याची? काय म्हणाल? नक्कीच आवश्यकता होती का या फटक्याची हा प्रश्न जरूर फलंदाजाला विचारला जाईल. कारण या आधीच्या बॉलवर षटकार ठोकला होता आणि त्यानंतर मात्र कुठेतरी फटक्याची निवड जी आहे ती चुकीची झाली आहे. बॉल निर्धाव. यास कारण मी तर म्हणे काही आवश्यकता नाही. याचं सिंगल डबल धावा सुद्धा मॅचचं अगदी मोमेंटम बदलू शकतात. पण तो रिव्हर्स फटका अटेंड करण्याचा हा प्रयत्न झाला परंतु निर्धाव चेंडू गेला. 2 मध्ये 5 ची गरज. 2 चेंडू 5 ची गरज आहे. शेवटच्या बॉल पण रंगणारा थर्रार. परंतु इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॉकॉर्नरला फिल्डर आहे फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. शेवटच्या बॉलवर मॅच जाऊन ठेपली. 1 चेंडू आणि 4 ची गरज आहे. गोल्डन बाउंड्री लागेल का? शेवटच्या चेंडूवर दोन्ही टीमचं अस्तित्व आहे. टॉप 4 मध्ये जाण्याची मॅच. बॅटर रंगलाय. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज. व्हाट अ मॅच. अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. सामना कसा असावा तर सामना असा असावा आणि खास करून प्रेक्षक कशासाठी आलेले असतात तर प्रेक्षक आलेले असतात एक अटीतटीची मॅच पाहण्यासाठी आणि ती अटीतटीची मॅच या ठिकाणावरनं पाहायला मिळते आहे. कारण सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉल पर्यंत. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. काय दडलंय या शेवटच्या बॉल मध्ये? यस किरण. यस, कारण मागील टुर्नामेंट आपण बघितली लाभचं मैदान. लाभच्या मैदानावर आई गावदेवी लाखिली बी आणि आई दुधेश्वरी कोलेला पाडा. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना आई गावदेवी लाखिली संघाचा निशांत गडे त्याने मात्र गोल्डन षटकार ठोकला होता. गोल्डन बाउंड्रीची इथे गरज आहे. गोल्डन बाउंड्री लागेल का? 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं
आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि रन आउट चे पण इथे बाद झालेत. अभिनंदन. अशा प्रकारे Sports येवई. फिनिश हनुमान तरे यांचा संघ आज क्वालिफाय झालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक. जय खंडोबा भातवड. आणि सोबतच हनुमान भोईर यांची देखील प्रशंसा होईल, कारण त्यांनी जी प्रेडिक्शन केलं होतं या ठिकाणावरनं ते मात्र खरं ठरलंय. यस, वेल डन. अभिनंदन